नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूर्य अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे आर्टिकल. आर्टिकल हा टॉपिक प्रत्येक एक्झामला, खास करून सरळ सेवा एक्झामला विचारला जातो म्हणजे जातो. टीसीएसचा अतिशय लाडका टॉपिक हा आर्टिकल आहे. तलाठीचे 2023 चे जर तुम्ही पेपर बघितले, 25 पैकी काही पेपरला म्हणजे काही सेटला 2 प्रश्न आलेले आर्टिकलवर. म्हणजे होतं काय मित्रांनो, तर आर्टिकलला मिनिमम एक क्वेश्चन येणं म्हणजे फिक्स आहे. कधी-कधी 2ही जाऊ शकतात. त्याच्यामुळे आर्टिकल टॉपिक हा मस्ट आहे. तसंच एमपीएससीच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीला बऱ्याच वेळा, खास करून ग्रुप सीला आर्टिकलवर प्रश्न विचारला जातो. ऑफकोर्स तिथं 2 किंवा 3 हे प्रमाण राहत नाही. एक्स्ट्रा विचारला जातो. पण टीसीएसला हे प्रमाण कधी-कधी 1-2 वर पण जाताना आपल्याला दिसतं. मग आर्टिकल काय? ते आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा, आर्टिकल हा इंग्लिशमधील ॲडजेक्टिव्हचाच एक प्रकार म्हणता येईल. कारण हा पण नामाबद्दल विशेष माहिती सांगत असतो. मग आर्टिकल मुख्यतः 2 प्रकारमध्ये डिव्हाईड केले जातात. त्यामध्ये येतं तुमचे इनडिफायनाइट आर्टिकल आणि दुसरा येतो डिफायनाइट आर्टिकल. इनडिफायनाइट ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो अनिश्चित. तर डिफायनाइट म्हणजे निश्चित. मुळात इंग्लिशमध्ये 3 आर्टिकल आहे. अ, अँड आणि द. त्यापैकी तुमचे अ आणि अँड हे इनडिफायनाइट आर्टिकल आहे. तर द हे तुमचं डिफायनाइट आर्टिकल आहे. हे डिफायनाइट, इनडिफायनाइट काय समजून घ्या. डिफायनाइट म्हणजे जी गोष्ट आपल्याला निश्चित आहे, तिला आपण डिफायनाइट आर्टिकल म्हणतो आणि जी गोष्ट अनिश्चित आहे, तिला आपण इनडिफायनाइट आर्टिकल म्हणतो. म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहित नाही. आता मी समजा तुम्हाला एखादी स्टोरी सांगायला लागलो. त्या समजा खूप-खूप वर्षांपूर्वी एक राजा होता. तुमच्या पुढे पहिला प्रश्नचिन्ह पडेल, कोण राजा? म्हणजे तो तुमच्यासाठी माहिती नाही. आणि मी त्याच वाक्यात त्याला लागून एक दुसरं वाक्य बोललो, की त्या राजाकडे खूप मोठी आर्मी होती. मग ह्या केसमध्ये तुम्हाला दुसऱ्या वाक्यात कळतंय का मी जो राजा म्हणतोय तो पहिल्या वाक्यातील राजा आहे. पण ज्यावेळेस मी पहिल्यांदाच म्हणतोय का जुन्या काळात एक राजा होता. तर तो राजा तुम्हाला अननोन आहे. मग त्या केसमध्ये तो राजा जो आहे तो तुमच्यासाठी असणार आहे इनडिफायनाइट. आणि दुसऱ्या वाक्यात मी बोलतोय की त्या राजाकडे खूप मोठी आर्मी होती. म्हणजे तो दुसऱ्या वाक्यात तुमच्यासाठी निश्चित झालेला आहे. कारण की पहिल्या वाक्यातला राजा आहे हे तुम्हाला माझ्या बोलण्यातून कळतंय. मग त्यावेळेस मित्रांनो कसं होईल, का समजा मग मी म्हणताना म्हणाल देअर वॉज अ किंग, एक राजा होता. कोणता माहित नाही. म्हणून आपण काय वापरला? अ. दुसऱ्या वाक्यात मी म्हणतोय दुसऱ्या वाक्यात मी म्हणतोय द किंग हॅड लार्ज आर्मी. म्हणजेच काय त्या राजाकडं खूप मोठं सैन्य होतं. आता ज्यावेळेस मी पहिल्यांदा राजाचा उल्लेख करतोय, त्यावेळेस राजा कोणालाच माहित नाही. म्हणून आपण त्याच्यासाठी वापरला अ. कारण की तो अनिश्चित आहे. नेमकी कोणता राजा? पण दुसऱ्या वाक्यात ज्यावेळेस मी किंग वापरतोय राजा, त्याच्या पुढे आर्टिकल वापरतोय मी द. कारण की इथं कळलंय, इथं कोणता राजा? जो पहिल्या वाक्यात आपण बोललोय. मग इथं जो काही द वापरला, कारण की इथं राजा तुमच्यासाठी निश्चित झालेला आहे. म्हणजे डेफिनेट झालंय. डेफिनेट साठी आपण आर्टिकल कोणता वापरतो? द. आणि दुसरा आहे तुमचा पहिल्या वाक्यातला जो काही राजा आहे, तो अनिश्चित होता. कारण की ते कोणत्या राज्याविषयी बोललं जातंय आपल्याला माहिती नाही. म्हणून त्याच्यासाठी आर्टिकल वापरला आपण हो. क्लिअर मित्रांनो? म्हणजेच हे फक्त मी काय क्लिअर करतोय, की निश्चित आर्टिकल काय आणि अनिश्चित म्हणजे डिफिनाइट कोणते आणि इनडिफायनाइट कोणते. मग डिफिनाइट आपण बघितले. डिफिनाइट मध्ये कोणते येतात तुमचे? द आणि इनडिफिनाइट मध्ये कोणते येतात? अ आणि अँड. अ आणि अँड या दोघांचा सारखाच अर्थ आहे. हे एकमेकांना पूरक म्हणून यूज केले जातात. अ आणि अँड यांचा दोघांचा सारखाच अर्थ होतो. पण तरी पण यांचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. कसा तो आपण बघणार आहोत. जर बोलताना आपल्या तोंडून स्वरांचा उच्चार होत असेल, स्वरांचा उच्चार होत असेल, तर आपण अँड वापरणार. आणि जर बोलताना आपल्या मुखातून व्यंजनांचा उच्चार होत असेल, तर आपण अ वापरणार. बघा बऱ्याचशा पुस्तकांमध्ये किंवा आपण शाळेत शिकलेलो आहे किंवा शाळेत आपल्याला शिकवलं गेलेलं असतं. जर तुम्हाला ए, ई, आय, ओ, यू, यू असं जर काही दिसलं, तर त्याच्या पुढे अँड वापरायचं. हे सरासर चुकीचं आहे मित्रांनो. कारण की बरेचसे शब्द असे ज्यांच्या नावापुढं ज्यांची स्पेलिंग ए, ई, आय, ओ नी स्टार्ट होती, परंतु त्यांचा उच्चार हा व्यंजनांसारखा होतोय. ज्यांचा उच्चार स्वरांसारखा होतो त्यांच्याच पुढे आपण काय वापरणार आहे?
एन वापरणार आहे आणि ज्यांचा उच्चार तुमचा व्यंजनांसारखा होणार आहे, त्यांच्या पुढे आपण वापरणार आहे अ. मग स्वर कोणते? आता आपण मराठीमध्ये शिकलो एकूण 14 स्वर आहेत. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऍ, ऑ. अ सुद्धा कन्सिडर करायचे मिळेल. कारण की ऍ पासून आपल्याला ऍपल आहे, ऍप भरपूर सारे शब्द आता जे मराठी भाषेमध्ये रूढ झालेले इंग्लिशमध्ये तर ऑलरेडी ऍ आणि अ लागूच आहे. तर नीट लक्षात घ्या, जर स्वरांचा उच्चार होत असेल, तुम्ही एन वापरणार आहे. पण व्यंजनांचा उच्चार होत असेल, तर तुम्ही वापरणार आहे अ. आणि दोघांचा अर्थ सेम आहे. बरं अ आणि एन हे जे काही इनडिफिनिट आर्टिकल आहे, अ आणि एन हे जे काही इनडिफिनिट आर्टिकल आहे, हे फक्त एकवचनी म्हणजे सिंग्युलर आणि काउंटेबल नाउन पुढे वापरतात. एकवचनी, सिंग्युलर आणि काउंटेबल नाउन पुढे वापरतात. प्लुरल साठी आपण आर्टिकल वापरत नाही. म्हणजे जिथे अनेक वचन असेल तिथे अ यांचा वापर केला जाणार नाही. सिंग्युलर आणि काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन म्हणजे काय? की जे नावं आपण मोजू शकतो. आलं लक्षात? म्हणजे आता समजा किती विद्यार्थी आहे, तर विद्यार्थी आपण मोजू शकतो. 1, 2, 3, 4. मोजता येणाऱ्या गोष्टींपुढेच आपण आर्टिकल वापरतो. खास करून कोणते अ आणि ॲन. त्यातल्या त्यात एकवचनी पाहिजे. अनेक वचन नाही. पण तेच मी म्हटलं तुम्हाला प्रामाणिकपणा, त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं का प्रेम, ह्या गोष्टी न मोजता येणार आहे. आलं लक्षात? आता समजा उद्या तुम्हाला म्हटलं, "यार माझं प्रेम संपत चाललंय. मला तुझं 1 किलो प्रेम देतो का?" या गोष्टी आपण काउंट करू शकत नाही मित्रांनो. मग ज्या काउंट करू शकत नाही त्यांना अनकाउंटेबल नाउन म्हणतात आणि ज्यांना मोजता येतं त्यांना आपण काय म्हणतो? काउंटेबल नाउन. अ आणि अनचा वापर हा सिंग्युलर काउंटेबल नाउन पुढे केला जातो. ठीक आहे. प्लुरल साठी आपण अ, एन वापरत नाही. हे लक्षात असू द्या. प्लुरल साठी अ, एन आपण वापरत नाही. पण तेच जर आपण डिफिनिट आर्टिकल घेतलं द. द हा आर्टिकल जो काय आहे तो आपण सिंग्युलर तसेच प्लुरल समोर वापरतो. सिंग्युलर नाही, प्लुरल साठी आपण वापरतो. क्लिअर आहे? मग अ अँड द या तीनच शब्दांवर हे पूर्ण आर्टिकल आहे. सोपं चॅप्टर आहे. बेसिक नियम आहे. याचे क्वेश्चन बऱ्याच वेळा रिपीटेड होतात. बऱ्याच वेळा एमपीएससी चे प्रश्न ऍज इट इज तुम्हाला टीसीएस आयबीपीएस मध्ये कॉपी झालेले दिसतात किंवा एसएससी चे प्रश्न तुम्हाला एमपीएससी मध्ये कॉपी झालेले दिसतात. पण प्रत्येक नियम आणि त्याचे आलेले पीवायक्यू हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. हे नियम सुद्धा आता परत आपल्या डिटेलमध्ये घेतले जातील. फक्त एक बेसिक लक्षात ठेवा, जी गोष्ट माहिती आहे, तिला आपण डिफिनिट आर्टिकल म्हणतो आणि डिफिनिट आर्टिकल साठी आपण वापरतो द. जी गोष्ट आपल्याला माहिती नाही, तिला इनडेफिनिट आर्टिकल म्हणतो. त्याच्यासाठी वापरतो आपण अ आणि एन. अ आणि एन यांचा अर्थ सारखाच आहे, पण उच्चारानुसार त्यांचा वापर केला जातो. जर उच्चार स्वरांसारखा होत असेल, तर तुम्ही वापरणार एन आणि जर उच्चार तुमचा व्यंजनांसारखा होत असेल, तर तुम्ही वापरणार अ. एवढं बेसिक जर तुमचं लक्षात आलं असेल मित्रांनो, तर आपण पुढे जाऊ. याच्यात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, एखादी गोष्ट नाही कळाली, तर तुम्ही मागे जाऊन परत व्हिडिओ प्ले करू शकता. ठीक आहे? बघा आता आर्टिकल चॅप्टर आहे. आता आपण बघितलं आर्टिकल किती प्रकारचे आहे आपल्याकडे? 3. अ, अँड आणि द. द तुमचा डिफिनिट आर्टिकल आहे आणि अ अँड हा तुमचा इनडिफिनिट आर्टिकल आहे. इनडिफायनेट म्हणा, डेफिनेट म्हणा, काही म्हणा. जर तुम्ही गँग्स ऑफ वसेपूर हा जो मूव्ही बघितला असाल, गँग्स ऑफ वसेपूर पार्ट 2 म्हणजे शेवटी नवाजुद्दीन सिद्दीकीला जो मारतो, त्याच्यात बरेचसे कॅरेक्टर परपेंडिक्युलर त्याच्यापैकी एक असतो डिफिनेट म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीचा सावत्र हो. मग त्याला विचारलं तुझं नाव डेफिनेट का बरं आहे? कारण त्याचं लहानपणापासून क्लिअर असतं की मला सरदार खानला मारायचंय. मग म्हणून म्हणतो का मेरा एम डिफिनेट आहे. मेरा जो टार्गेट आहे वो डेफिनेट आहे. मग जी गोष्ट निश्चित आहे पहिल्यापासून तुम्हाला ठरलेली ती असते तुमची डेफिनेट. डेफिनेट आर्टिकल कोणतं आहे तुमचं? आणि जे माहित नाही, जे निश्चित नाही, अनडेफिनेट. मी अजून एक असं प्रकार लक्षात ठेवू शकतो. ज्यावेळेस आपण कॉलेजला असतो, शाळेत असतो, तोंडी परीक्षा असते. एखाद्या शिक्षकांनी आपल्याला अचानक उठवलं आणि विचारलं, एखादा अचानक प्रश्न विचारला. आणि आपल्याला तो येत नसेल तर आपण मग ते माहिती नसताना जो असतो, तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग इनडिफिनिट कोणते तुमचे? अ, एन आणि डिफिनिट कोणते? द. बघा आता रूल्स ऑफ आर्टिकल पहिला द यूज ऑफ इनडिफिनिट आर्टिकल्स. आज जो काय आहे तो आपला पार्ट 1 आहे. कारण की द साठी सेपरेट व्हिडिओ लागणार आहे. आणि जर द चे पण नियम मी या व्हिडिओमध्ये कव्हर केले असते, ती व्हिडिओ खूप लेंदी झाली असते. मग ह्या पार्टमध्ये आपण अ यांचे नियम बघणार आहे. तर बघा पहिला जो नियम आहे
ए हे आर्टिकल व्यंजनांसारखा उच्चार होणाऱ्या शब्दांसमोर वापरले जाते. मी जसं मगाशी बोललो, ज्यांचा उच्चार व्यंजनांसारखा होतो त्यांच्यासमोरच वापरले जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, अ बॉय कशाने सुरुवात झाली? ब. अ चाइल्ड स. अ स्टुडंट स. अ बुक ब. तर ज्यांचा उच्चार व्यंजनांसारखा होतो त्याच्या पुढे तुम्ही काय वापरणार आहे? अ हे आर्टिकल वापरणार आहे. ठीक आहे? पुढचा नियम, तसेच दिसायला स्वर पण व्यंजनांसारखा उच्चार होणाऱ्या शब्दांसमोर वापरले जाते. म्हणजे काही शब्द हे फसवे असतात. त्यांच्यासमोर ए, ई, आय, ओ, यू ने होते, परंतु त्यांचा उच्चार मात्र व्यंजनांसारखा होतो. तो कोणता बघा. वन आय मॅन. आता इथं ओ नी सुरुवात झालेली आहे. पण याचा उच्चार करताना काय होईल? वन. आणि व काय आपला व्यंजन. त्याच्यानंतर अ युनिफॉर्म. सुरुवात होतीये यू नी. यू पण तुमचा काय आहे? व्यंजन. ₹1 इथं ओ आलेला आहे, परंतु याचं पण व येतंय. युनिव्हर्सल. आता हे बऱ्याच वेळा विचारले गेलेले शब्द आहे. बऱ्याच वेळा विचारले गेलेले शब्द आहे. फक्त यांचं स्ट्रक्चर थोडंफार चेंज होतं सेंटेन्समध्ये. पण हे शब्द आता समजा युनिफॉर्म, युनिव्हर्सल, युनिव्हर्सिटी, युरोपियन हे शब्द वारंवार विचारले जातात. ₹1 नोट हे पण वारंवार विचारले. मग एमपीएससी असू द्या, एसएससी असू द्या, टीसीएस, आयबीपीएस कोणती परीक्षा असू द्या. तर आर्टिकलवर विचारायचं झालं तर याच्यावर सगळ्यात जास्त क्वेश्चन आलेले, कारण की हा सगळ्यात जास्त फसवा नियम आहे. आणि बरेचसे विद्यार्थी ज्यांचं नीट प्रिपरेशन नसतं ते ह्या नियमाला ग्राह्य धरून इथे अँडचा सर्रास वापर करताना दिसतात आणि एक मार्क गमावून येतात. तर ते आपल्या बाजूने व्हायला नको मित्रांनो. बघा, युरोपियन. आता इथं ई दिसतोय पण याचा उच्चार होतोय यू. युरोपियन होईल. अँड युरोपियन होणार नाही. अ युनिक बुक. यू आलेला आहे पण उच्चार पण काय त्याचा? यू. त्याच्यानंतर वन हेच वन आय मॅन हे डबल झालं वाटतं. युनिकॉर्न याचा पण उच्चार कशाने होतो? युनिक. युनिव्हर्सिटी याचा पण उच्चार यू. युनिव्हर्सल प्रॉब्लेम यू. आता इक्लॅप्टस हा एमपीसीचा रिपीटेड क्वेश्चन आहे. बघा इक्लॅप्टस पण आता याचा उच्चार आपण युक्लॅप्टस करतो. ई इथे सायलेंट आहे. मग याचा उच्चार होईल युक्लॅप्टस. म्हणून याच्या पुढे पण कसला वापर होणार आहे? अचा. नंतर युनिक हे पण डबल झालेलं आहे. तर बघा, व्यंजनांपुढेच आपण अचा वापर करणार. त्याच्यानंतर दिसायला स्वर पण काही व्यंजन असतात. त्यांचा उच्चार व्यंजनांसारखा होतो. त्यांच्या पुढे पण आपण अचा वापर करणार. चुकूनही अँचा वापर करायचा नाही. त्याच्यावर आलेले बघा, तलाठी 2023 ला हा प्रश्न आलेला आहे. मी जाणून बुजून असे स्क्रीनशॉट घेतले ज्याच्यात ऑलरेडी आन्सर मेन्शन आहे. कारण की हे ऍज इट इज प्रश्न तुम्हाला कळाले पाहिजे. बघा आता, युरोपियन टुरिस्ट स्टे ऍट माय होम इन कृषी. युरोपियन इथं काय येईल तुमचं? युरोपियन. आता यू व्यंजन आल्यामुळे इथं उत्तर काय येईल तुमचं? ऑप्शन मध्ये अँड पण दिलेला असेल पण फसायचं नाही. याचं आन्सर काय येईल तुमचं? हो. नंतर बघा, आता स्ट्रक्चर फक्त चेंज झालेलं आहे. पॅटर्न तोच आहे. इथे पण युरोपियनच विचारला. आता हा प्रश्न आहे तुमचा एसटी 1997 चा. इथं युरोपियनच आहे. मग इथं काय येईल तुमचा? अ ऑप्शन येईल मित्रांनो. इथं कोणता ऑप्शन येईल तुमचा? अ ऑप्शन येईल. बघा, कंबाईन 2019 ला विचारलेला प्रश्न. आता इथं युनिव्हर्सल प्रॉब्लेम काय आलाय? यू. म्हणजे माझं इथे येणार आहे ए. युक्लॅप्टस ट्री मी तुम्हाला मगाशीच बोललो, हा कंबाईनचा आलेला प्रश्न आहे. ई सायलेंट इथं याचा उच्चार काय होणार आहे? यू. इथं पण येईल अ. युनेस्को. युनेस्को याचा पण उच्चार युनी होतोय. इथं पण काही अ. मग तिघी ठिकाणी म्हटलं तर ऑप्शन नंबर तुमचा येतो 2. कंबाईन आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो. म्हणजे स्ट्रक्चर सेम आहे. ठीक आहे. युनिव्हर्सल असेल, युनिव्हर्सिटी असेल, पॅटर्न मग तुमची एमपीएससीची प्रश्न असू द्या नाही तर पीसीएस आयबीपीएसचे विचारण्याचा पॅटर्न सेम आहे मित्रांनो. आणि चांगलं होईल का तुम्ही जर नोट्स पहिल्यापासून मेंटेन ठेवली तर ते क्वेश्चन पण तुम्ही राईट डाऊन करा. क्वेश्चन राईट डाऊन करत असताना व्हिडिओ पॉज करा. सगळं जर तुमच्या स्वतःच्या हाताखालून एकदा गेलं ते चांगलं जास्तीत जास्त लक्षात राहणार आहे. बघा, हा पण तलाठी 2023 चा प्रश्न आहे. वेगवेगळ्या शिफ्टला वेगवेगळे प्रश्न विचारले गेलेले. बघा, आयडिया ऑफ युनिव्हर्सिटी यू आलेला आहे. याचं पण उत्तर काय तुमचं? हो. बघा, पुढचा नियम अँड इज यूज कुठल्याही शब्दाचा उच्चार स्वराप्रमाणे होत असेल तर तेव्हा अँड हे आर्टिकल यूज होतं. कोणतं? अँड हे आर्टिकल यूज होतं. जर उच्चार स्वराप्रमाणे होत असेल तर. बघा आता, अँड एलिफंट ई येतोय आणि ई हा तुमचा स्वर आहे. त्याच्यामुळे इथे अँडचा वापर योग्य आहे. एग. एग. मग इथं एग झाल्यामुळं ए हा पण स्वर आहे तुमचा संयुक्त स्वर आहे. त्याच्यामुळे इथं पण अँडचा वापर योग्य आहे. आय इथं आ स्वर आलेला आहे. इथं अँडचा वापर योग्य आहे. बघा, ऍस, अॅनिमल, एम्प्लॉय सगळ्यांचं बघा.
एस, एनिमल, एम्प्लॉय, एक्स, ऑर्फन, ऑरेंज, इंडियन, इंकपॅड, इडियट, औल, एनिमी आणि ॲपल. हे सगळेचे सगळे स्वर आहे आणि स्वर झाले तर तुम्ही कसला वापर करणार आहे? अँडचा वापर करणार आहे. ठीक आहे. हे आता तुम्हाला बेसिक क्लिअर झालेलं आहे. दुसरं बघा, बऱ्याचदा सुरुवातीला व्यंजन असणार आहे, पण स्वरांसाठी उच्चार असणाऱ्या शब्दांसमोर अँड हे आर्टिकल यूज केले जाते. ते इतक्या वेळा असं होतं का तुमचे स्वर पहिले स्टार्टिंगला होते, पण त्यांचा उच्चार व्यंजनांसारखा होत होता. म्हणून आपण अँडचा वापर टाळत होतो. आता काही शब्द असे स्टार्टिंगला ते व्यंजन आहे, पण त्यांचा उच्चार मात्र स्वरांसारखा आहे. त्याच्यामुळे आपण अँड वापरणार आहे. बघा इथं अँड हवर. आता इथं एच दिलाय, पण हा एच सायलेंट आहे. पण ओव्हर म्हणतो. काय म्हणतो? अवर. त्याच्यामुळे इथं ह्यांचा वापर योग्य आहे. बऱ्याच जणांना वाटेल इथं एच आलाय आणि एच तर तुमचा ओवेल्स नाही, स्वर नाहीये. मग हे कसं काय? तर नीट लक्षात घ्या इथं एच सायलेंट आहे. त्याच्यामुळे आपण याचा उच्चार अवर करतो आणि अवर उच्चार होत असल्यामुळे तिथं यांचा वापर योग्य आहे. नंतर ॲपल. हे मगाशीच बघितलं आपण. ठीक आहे. अवरली व्हिजिट. इथं काय येईल? अवरली व्हिजिट. त्याच्यामुळे ॲन अवरली व्हिजिट येईल इथं. ऑनरेबल पर्सन. काय येईल? ऑनरेबल. ऑनरेबल नाही म्हणत आपण. इथं येईल तुमचं ऑनरेबल पर्सन. इथं येत असल्यामुळे इथं पण यांचा वापर योग्य आहे. नंतर येईल अम्ब्रेला. अम्ब्रेला. इथं पण काय येईल तुमचा अँड. नंतर एअर. एअर. इथं हेअर नाही ना, ते एअर आहे आणि त्याच्यामुळे इथं पण अँडचा वापर येणार आहे. हे बरेच रिपीटेड म्हणजे वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहे. नंतर बघा, ऑनररी पोस्ट. काय येईल? ऑनररी पोस्ट. नंतर एरियन ऑनेस्ट मॅन. सगळ्या ठिकाणी एच हा तुमचा सायलेंट आहे. जरी तुम्हाला स्टार्टिंगला दिसत असतील ते व्यंजन दिसत असतील, पण त्यांचा उच्चार स्वरांसारखा होतोय म्हणून इथं अँडचा वापर योग्य आहे. बघा, लगेच आलाय प्रश्न. आय हॅड ओनली ऑरेंज. ऑरेंज आल्यामुळे अँड येईल आणि ऍपल. ठीक आहे. त्याच्यामुळे दोघी ठिकाणी चा वापर आपण तलाठीला आलेला प्रश्न आहे. नंतर बघा, राणी एन्जॉय द साइट ऑफ ईगल सोअरिंग थ्रू द क्लिअर ब्ल्यू आय. इथे ईगल आहे. ईगल म्हणजे एनी उच्चार आहे. एनी असेल तर तुमचा वापर कसा होणार आहे? अँडचा. जाणून बुजून मी स्क्रीनशॉट टाकलेले मित्रांनो. ठीक आहे. मी जर असे टाइप करून दिले असते तर बऱ्याच जणांकडून झालं असतं. आणि ऍज इट इज प्रश्न आले, याची इंटेन्सिटी तुम्हाला कळावी. प्रश्न किती सिंपल लेवलला येत आहे, किती हार्ड लेवलला येत आहे, म्हणून जाणून बुजून मी स्क्रीनशॉट घेतलेले. नंतर हा प्रश्न बघा. हा एमपीसीने विचारलेला प्रश्न आहे. एव्हरीवन रिस्पेक्ट ऑनेस्ट पर्सन. आता इथं ऑनेस्ट आलेला आहे. पर्सन साठी ऍडजेक्टिव्ह वापरले ऑनेस्ट, पण उच्चार हा स्वरांसारखा होत असल्यामुळे इथं तुमचं येणार आहे अँड. इथे येईल ऑप्शन नंबर 2. बघा, सेम ऑनेस्ट तिकडे पर्सन होतं, इथं ऑनेस्ट मॅन केलंय. हे याच्यासाठी सांगतोय, प्रश्न रिपीट होता. एमपीएससीचा प्रश्न आहे. फक्त तुमचं स्ट्रक्चर चेंज केलंय सेंटेन्सचं, पण प्रश्न त्याच टाइप मध्ये विचारला गेलाय. ऑनेस्ट साठीच तुम्हाला विचारलंय. ऑनेस्ट आता माणसाबद्दल माहिती सांगणार शब्द ऑनेस्ट, पण माणसाबद्दल माहिती सांगणार ज्यावेळेस आपण ऑनेस्ट म्हणतोय त्यावेळेस त्याचा उच्चार स्वरांसारखा होतो, म्हणून तिथं ऑप्शन येईल तुमचा अँड. बघा, खालील शॉर्ट फॉर्मच्या आधी चा वापर करता. म्हणजे काही शॉर्ट फॉर्म असे तर ते दिसताना तुम्हाला व्यंजनासारखे दिसणार आहे. ए ई आय ओ यूच्या फॉर्मॅट मध्ये ते येत नाही. ते दिसणारे व्यंजनासारखे, त्यांचा उच्चार मात्र स्वरांसारखा होतो. म्हणून काही शॉर्ट फॉर्म, काही डिग्रीज आहे ज्यांच्या अगोदर चा वापर केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एमपी. एमपी म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट. एमपी आता ज्यावेळेस एमपी म्हणतोय मी फक्त एमपी, त्याचा उच्चार कसा होतो? एम पी. हा जो काही ए हा तुमचा स्वर आहे. मग ह्या स्वरामुळं याच्या अगोदर कसला वापर होईल? चा. म्हणजे काही शॉर्ट फॉर्म वाले, काय त्याच्यात काही पोस्ट असतील, डिग्री असतील, वॉटर काय जे शॉर्ट फॉर्म वाले शब्द आहे, तर ते दिसायला व्यंजनासारखे, पण त्यांचा उच्चार स्वरासारखा होतो आणि तिथं आपण चा वापर करतो. बघा आता, एल एल बी, एल एल बी, इथं दोघी ठिकाणी स्वर आले त्याच्यामुळे अँड. एस पी, एस पी, इथं पण स्वर आला म्हणून अँड. एमबीए म्हणून अँड. आरटीआय आला इथं त्याच्यामुळं अँड. एमपी आताच एक्सप्लेन केलं. एक्स रे इथं ए आलाय म्हणून अँड. ए पीएम. ठीक आहे, इथं पण ए आलाय त्याच्यामुळं. नंतर एमएलए सेम एमचं सेम स्ट्रक्चरचं म्हणून अँड. एफ आय आर एफ म्हणून ए आलाय इथं पण अँड येईल. आय एस. ठीक आहे, आलाय इथं पण अँड येणार आहे. म्हणजे शॉर्ट फॉर्म आले सोपं आहे, हे सोपं आहे.
याच्यावर प्रश्न विचारले गेलेले सोपं आहे. फक्त उच्चारानुसार तुम्हाला जायचं, ही जी बेसिक कन्सेप्ट असतील तर हे मॅक्झिमम नियम लक्षात ठेवण्याची काही गरज नाही. बघा आता एमपीएससी ला विचारलेला प्रश्न आहे, ही सिस्टर इज डॅश MA इन हिस्ट्री. MA मग ए आलाय म्हणून उत्तर काय येईल तुमचं ऑप्शन नंबर 2. हा कंबाईनला विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर बघा, मिस्टर भीमसेन इज MP कसं एक्सप्लेन केलं? कोण आहे? MP. मग ए आला, इथं पण कसला वापर योग्य आहे? अँडचा. बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आर्टिफिशियल नेटवर्क? आला इथं. ठीक आहे, आर्टिफिशियल नेटवर्क मग इथं काय येणार आहे? अँड. ठीक आहे, आणि इथं कन्व्हेन्शनल नेटवर्क. आता इथं कन्व्हेन्शनल म्हणजे क आलाय, क म्हणजे तुमचा व्यंजन, व्यंजन म्हणजे तुमचा कॉन्सोनेंट. त्याच्यामुळं ज्यावेळेस व्यंजन येत आहे त्यावेळेस तुम्ही वापर कसला करणार आहे? अचा. त्याच्यामुळे इथे ऑप्शन नंबर. बघा आता नेक्स्ट नियम, बिफोर singular countable common noun when it is mentioned for the first time representing no particular. म्हणजे ज्या वेळेस अन आर्टिकलचा वापर सिंग्युलर काउंटेबल नाउन साठी केला जातो तसेच प्रथमच केला जातो. म्हणजे ज्या गोष्टीचा पहिल्यांदाच प्रथमच उल्लेख होतोय त्याच्या त्यावेळेस आपण अयांचा वापर करतो, आणि जर परत त्याच गोष्टीचा उल्लेख केला तर आपण दचा वापर करतो. मी ते राजाचं वाक्य सांगितलं होतं, तोच हा नियम. ठीक आहे, मग ते रॅन्डम गोष्टी बघा. आता आय नीड अ बुक, कोणतं बुक माहित नाही, त्याच्यामुळे इथं काय कसला वापर केलाय आपण? चा वापर केलेला आहे. नंतर 12 इंचेस मेक अ फूट. ठीक आहे, सिंग्युलर आहे ना, 1 फूट. 1 फूट म्हणजे काय? 1 फूट. त्याच्यामुळे इथं काय येणार आहे तुमचं? नंतर अ बेगर कम टू माय डोअर, म्हणजे बेगर म्हणजे भिकारी. एक भिकारी माझ्या दारात आला. आता कोणता भिकारी काय आपण त्याला ओळखत नाही, त्याच्यामुळे इथं पण काय येणार तुमचं? प्लीज गेट मी अ स्कूटर. कोणती स्कूटर? ऍक्टिव्हा घ्यायची, प्लेजर घ्यायची, कोणती घ्यायची? तर ते एक रॅन्डम स्कूटर. ठीक आहे, आणि स्कूटर हा सिंग्युलर नाऊन आहे त्याच्यामुळे नंतर शी गिव्ह मी अ नोटबुक, तिने मला नोटबुक दिली. ठीक आहे, तर नोटबुक अगेन सिंग्युलर नाऊन आहे आणि उच्चार तुमचा व्यंजनासारखा होतोय म्हणून परत इथं काय येणार आहे? ए. ही इज अ बायोलॉजिस्ट. ही इज अ बायोलॉजिस्ट. आता इथं व्यंजनासारखा उच्चार आहे आणि तो एकटा आहे, सिंग्युलर नाऊन आहे म्हणून काय वापरलं गेलंय? हो. हर अंकल वॉज अन MP. MP उच्चार स्वरांसारखा आहे म्हणून इथं वापरला आहे. दिस इज अ युनिक फेनॉमेना. आता भले इथं यू काय म्हणता, यू आलेला आहे, आपलं ओवेल्स आलेला आहे, स्वर आलेला आहे, पण उच्चार मात्र व्यंजनासारखा आहे म्हणून इथं काय वापरणार आहे आपण? हो. आय गेव द बेगर 1 रुपी कॉइन. आता इथं 1 साठी आलेला आहे, जरी इथं ओवेल्स असेल पण उच्चार व्यंजनासारखा आहे म्हणून आपण केलेला आहे. नंतर देर वेर 3 men, अ डॉक्टर, अ टीचर अँड आर्टिस्ट. ते सिंग्युलर, आणि म्हणजे एक डॉक्टर, अ टीचर म्हणजे एक टीचर, आणि अन आर्टिस्ट म्हणजे एक आर्टिस्ट. तर इथं डॉक्टर आणि टीचर हे व्यंजन आहे, त्यावेळेस त्याच्यामुळे आपण चा वापर केलेला आहे, आणि ज्यावेळेस इथं आर्टिस्ट आलेला आहे त्याचा उच्चार आर्टिस्ट स्वरांसारखा होतोय म्हणून आपण तिथं काय काय वापरलेलं आहे? अँड. नंतर बघा, indefinite article and is used when we talk of a thing, one person, uh, or person that is indefinite or that is mentioned for the first name in the sense of one. बघा, an आर्टिकलचा वापर अनिश्चित गोष्टींसाठी तसेच प्रथम उल्लेख केलेल्या गोष्टींसाठी किंवा व्यक्तींसाठी केला जातो. जर पहिल्यांदाच आपण त्यांचा उच्चार करणार असेल तर त्यावेळेस an आर्टिकलचा वापर करतो, आणि परत त्या गोष्टी किंवा त्या व्यक्तीचा उल्लेख आल्यास त्याआधी हे आर्टिकल वापरतात. म्हणजे किंग वाला नियम जो मगाशी सांगितला होता तो. बघा, वॉज अ कॅट इन द गार्डन. आता कोणती कॅट आपल्याला माहित नाही, देर वॉज अ कॅट इन द गार्डन म्हणून कोणती कॅट आपल्याला माहिती म्हणून त्याच्यासाठी वापरला किंवा इथं तुमचा काय आलेला आहे? हा व्यंजन आलेलं आहे कॅटचा उच्चार, त्याच्यामुळे चा वापर केला. कॅट वॉज चेजिंग अ बटरफ्लाय. म्हणजे आता आता कोणती कॅट बटरफ्लायला चेस करते जी गार्डन मध्ये होती, मग आता इथं कॅट कोणती ते आपल्याला कळालं म्हणून इथं वापर केला आपण चा. शी बॉट अ ड्रेस एस्टरडे. तिने काल एक ड्रेस आणला, कोणता आणला आपल्याला माहित नाही. ठीक आहे, आणि द ड्रेस वॉज रेड आणि व्हेरी इलिगंट.
मग आता तो ड्रेस हा रेड कलरचा होता, व्हेरी एलिगंट म्हणजे दिसायला खूप छान होता. ते कोणत्या ड्रेस विषयी बोललं जाते? जो काल तिने आणला तो. मग आता दुसऱ्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे, म्हणून इथल्या ड्रेससाठी आपण वापरणार आहे द. इथचा ड्रेस कोणता आपल्याला माहित नव्हता म्हणून आपण वापरला अ. वी सॉ मूव्ही लास्ट नाईट. ठीक आहे. काल आम्ही एक मूव्ही बघितला. आणि द मूव्ही वॉज अबाउट अ टाइम ट्रॅव्हलर. म्हणजे टाइम ट्रॅव्हल म्हणजे टाइम ट्रॅव्हल करून आपण कसं काय म्हणतात भूतकाळात जाऊ शकतो किंवा भविष्यकाळात जाऊ शकतो त्या संदर्भात तो मूव्ही होता. मग मूव्ही विषयी जी माहिती आहे, ठीक आहे. इथं आपल्याला कोणता मूव्ही माहित नव्हता, पण इथं कळालेला आहे मूव्ही कोणता आहे. त्याच्यामुळे इथं काय वापरणार आहे आपण द. आणि मूव्ही कोणता तो जो पहिल्या वाक्यात बोलला गेला. ही पिकअप अ बुक फ्रॉम द टेबल. ठीक आहे. त्याने बुक उचललाय टेबलवरून कोणतं आपल्याला माहित नाही. आणि द बुक वॉज फुल ऑफ एन्शियंट सिक्रेट म्हणजे प्राचीन रहस्यांसंदर्भात ते एक बुक होतं. मग आता आपल्याला इथं कळतंय बुक कोणतं आहे त्याच्यामुळे इथं वापरलाय आपण द. आय मेट अ मॅन ऑन द ट्रेन. मी एका माणसाला भेटलो. कोणता माणूस काय मला निश्चित नाही, मी त्याला ओळखत नाही म्हणून मी काय केलेलं आहे त्याचा वापर केलाय. द मॅन टोल्ड मी अन इंटरेस्टिंग स्टोरी. इथं कळतंय मला त्या माणसाची माझी ओळख झालेली. मग त्याच्यामुळे मॅनचं काय केलंय मी इथं द. दे बिल्ट अ हाऊस ऑन द हिल. म्हणजे त्यांनी टेकडीवर एक घर बांधलं. ठीक आहे. आणि द हाऊस हॅज अ ब्युटिफुल व्ह्यू. तिथं कळालंय आपल्याला का ह्याच घराविषयी माहिती सांगितली जाते म्हणून इथं काय येईल तुमचा द. वी अडॉप्टेड अ डॉग लास्ट वीक. आम्ही एक कुत्रा अडॉप्ट केला, दत्तक घेतला. द डॉग इज ऑलरेडी पार्ट ऑफ द फॅमिली. आता आपल्याला इथं कळतंय कोणता डॉग जो पहिल्या वाक्यात बोलला गेलेला आहे. मग इथं डॉग आपल्याला नोंद झाला. इथं वापर करणार आपण दचा. नंतर पुढचं वाक्य बघा. शी फाउंड अ कॉइन ऑन द स्ट्रीट. तिला एक कॉइन भेटला. कोणता आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे द कॉइन वॉज फ्रॉम द 1800. म्हणजे तो कॉइन 18व्या शतकातला होता. बघा मग इथं कोणता कॉइन जो पहिल्या वाक्यात बोलला गेला इथं द आपल्याला माहिती झालेलं आहे. ही टूक अ पेन फ्रॉम हिज पॉकेट. ही टूक अ पेन फ्रॉम हिज पॉकेट. आता इथं पेन विषयी बोललं गेलंय कोणता माहित नाही. द पेन वॉज एनग्रेव्ह विथ हिज नेम. म्हणजे त्या पेनवर त्याचं नाव टाकलेलं होतं. ठीक आहे. त्या पेनवर त्याचं नाव कोरलेलं होतं. मग इथं पेन विषयी आपल्याला कळतंय कोणत्या पेन विषयी बोललं जातं जो पॉकेट मधून घेतला. मग इथं द. आय सॉ अ बर्ड ऑन द ब्रांच. म्हणजे मी एक फांदीवर एक पक्षी बघितलं. ठीक आहे. कोणता आपल्याला माहित नाही. द बर्ड फ्ल्यू अवे व्हेन इट सॉ मी. मग ज्या वेळेस त्या पक्ष्याने मला बघितलं तो उडून गेला. इथं कळतंय का कोणत्या पक्षाविषयी बोललं जातं जे पहिल्या वाक्यात आहे तो. पहिल्या वाक्यात अननोन होता म्हणून दुसऱ्या वाक्यात नोंद झाला म्हणून द. उल्लेख केलेल्या गोष्टींसाठी आपण चा वापर करणार आहे. पण त्याच गोष्टींचा परत त्याच वाक्यात त्याच्या पुढच्या वाक्यात जर उल्लेख होत असेल तर त्याच्यासाठी आपण द चा वापर करणार आहे. देअर वॉज अ किंग अँड द किंग हॅड अ लार्ज आर्मी. हे एक्झाम्पल आपलं ऑलरेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा एखाद्या गोष्टी, प्राणी, व्यक्तीच्या समूहापैकी एखाद्याचा उल्लेख करताना आपण यांचा वापर करतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काऊ इज अ युजफुल अॅनिमल. काऊ इज अ युजफुल अॅनिमल. तर इथं काऊ म्हणजे काय? फक्त आता इथं न घेता फक्त काऊ इज अ युजफुल अॅनिमल असं वाक्य असतं तर ते पण बरोबर आहे. म्हणजे गाय हा उपयोगी प्राणी आहे. हे पण वाक्य बरोबर आहे. आणि ज्यावेळेस मी काऊ इज अ युजफुल अॅनिमल म्हणतोय म्हणजे त्या गायींच्या समूहांपैकी कोणती पण एखादी रँडम गाय त्या समूहापैकी कोणती पण एखादी गाय घ्या, ती युजफुल प्राणी म्हणजे त्यावेळेस मी ते एका गायीविषयी बोलतोय. आणि ज्यावेळेस मी द काऊ इज युजफुल अॅनिमल असं म्हणतोय, तर हे पण वाक्य बरोबर आहे मित्रांनो. कारण की हा संपूर्ण गायींच्या समूहाविषयी बोलतोय. ज्या पण वेळेस आपण एखाद्या नाऊन समोर लावतो त्यावेळेस त्या एका समूहाचा उल्लेख होतो. आता इथं ज्यावेळेस मी लावतोय त्या समूहांपैकी कोणत्या तरी एखाद्या रँडम गायीचा उल्लेख होतोय. आणि ज्यावेळेस मी लावतोय त्यावेळेस संपूर्ण गायींच्या समूहाविषयी बोललं जातंय. मग हे पण वाक्य बरोबर आहे, ते पण वाक्य बरोबर आहे आणि हाऊ इज अ युजफुल अॅनिमल आलं तर ते पण वाक्य बरोबर आहे. फक्त सेन्स वेगवेगळं करतात. म्हणजे गाय ही उपयोगी प्राणी आहे. ठीक आहे. हे अशा वेळेस मी एका गायीचा उल्लेख करतोय. काऊ इज अ युजफुल अॅनिमल. अशा वेळेस त्या गायींच्या समूहापैकी कोणत्यातरी एका रँडम गायीचा मी उल्लेख करतोय. आणि द काऊ इज अ युजफुल अॅनिमल ज्यावेळेस मी असं बोलतोय, त्यावेळेस मी त्या संपूर्ण समूहाचा, गायींच्या समूहाविषयी बोलतोय. सेम एक्झाम्पल तसेच आहे. रोज इज अ ब्युटिफुल फ्लॉवर. ठीक आहे. म्हणजे त्या रोज पैकी कोणत्यातरी एका रोज विषयी मी बोलतोय. अ सन शुड बी ओबियंट म्हणजे जेवढी पण काही मुलं आहेत, जेवढे पण काही सण आहे, त्यापैकी एका रँडम सण विषयी मी बोलतोय. ठीक आहे. तर हा पण नियम लक्षात असू द्या. बघा अ गुड टीचर ऑल्वेज फेल्स. आता हा नियम बघा. गुड टीचर. तर ज्यावेळेस मी अ गुड टीचर बोलतोय इथं
म्हणजे जेवढे पण काही शिक्षक आहे, जेवढे पण काही चांगले शिक्षक आहेत, त्या चांगल्या शिक्षकांपैकी एक म्हणजे एखादा चांगला शिक्षक नेहमीच काय सेव्हज द बेस फॉर डिस्कशन आफ्टर द क्लास. म्हणजे एखादा चांगल्या शिक्षकाचं लक्षण काय? तो नेहमीच जर एखादं क्लास त्याचं लेक्चर वगैरे झालं असेल, शिकून झालं असेल, तर तो नेहमीच विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करतो. ठीक आहे. मग हेच त्या प्रकारचं वाक्य आहे. मग हे चांगल्या शिक्षकांपैकी एकाबद्दल बोलले गेलेले आहे. मग इथं अ चा वापर योग्य आहे. बघा, एखाद्या विशेष नामाचे सामान्य रूप करताना तसेच एखाद्या विशेष नामाचे गुणधर्म हां, म्हणजे एखाद्या नामाचा समजा एखाद्या व्यक्तीचे गुणधर्म जर तुम्हाला सांगायचे असेल, आपण वेळेस आपण या आर्टिकलचा वापर करतो. मग आपण हे मराठीमध्ये पण शिकलो. एखाद्या विशेष नामाचे सामान्य रूप म्हणून वापर करताना काय वापरलं जातं? जसे विभक्ती प्रत्यय वगैरे जोडले जातात. त्या टाइपमध्येच एखाद्या विशेष नामाचे सामान्य रूप करताना. ठीक आहे. म्हणजे फॉर बघा, अ शायलॉक इज लिव्हिंग इन माय नेबरहूड. ॲक्चुअलमध्ये शायलॉक हा एक म्हणजे क्रूर एक म्हणतो ना आपण एक क्रूर व्यक्ती आहे. तो माझ्या शेजारी राहतो. ॲक्चुअलमध्ये तो नाही राहत. पण त्याचे गुण असलेला एक व्यक्ती राहतोय. म्हणून ते म्हटलं तर शायलॉक इज लिव्हिंग इन माय नेबरहूड. नंतर ही इज अ विक्रमादित्य नोन फॉर हिज फेअरनेस. म्हणजे नीट लक्षात घ्या. कोणतातरी एखादा जर मित्र आहे आणि तो काय एकदम दयाळू असतो. त्याला लवकर राग येत नाही. त्याला किती चिडवा, काय चिडवा. जर तुम्ही त्याच्याकडे कधी मदत मागितली, तो मदतीसाठी पण नेहमी तत्परता राहतो. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो की ही इज अ विक्रमादित्य फॉर हिज फेअरनेस. आलं लक्षात? म्हणजे विक्रमादित्यची क्वालिटी त्याच्यामध्ये. मग ज्यावेळेस मी ती क्वालिटी सांगतोय, त्या क्वालिटी सांगताना मी चा वापर करतो. आणि अशा केसमध्ये मग अशा केसमध्ये विक्रमादित्य हे विशेष नाम आहे. पण त्याचं इथं सामान्य नाम म्हणून वापर केला जातोय. विक्रमादित्य हा राजा होता. पण ज्यावेळेस मी त्याची क्वालिटी माझ्या मित्राला सांगतोय, त्यावेळेस ते सामान्य नामाचा वापर होतोय. नंतर बघा, ही इज अ सेकंड न्यूटन. ठीक आहे. आता ॲक्चुअलमध्ये न्यूटन आहे का? नाही. न्यूटन सारखे काहीतरी हा काही ना काही शोध लावत असतो. म्हणजे एखादा काहीतरी तो वायरीज जॉइन करेल, नाहीतर एखादं मशीनच खोलून टाकेल. जसं थ्री इडियट्समध्ये आमिर खान करतो. ठीक आहे. तसं आपल्या ग्रुपमध्ये पण एखादा मित्र असतो, तो काही ना काही शोध लावत असतो. म्हणून आपण त्याला क्वालिटी दिली, ही इज अ सेकंड न्यूटन. पण तो ॲक्चुअलमध्ये न्यूटन नाही. मग एखाद्या विशेष नामाची क्वालिटी जर समजा ॲज अ सामान्य नाम म्हणून वापरायची असेल, त्यावेळेस हे आर्टिकल वापरलं जातं. आणि इथं क्वालिटी सांगितली जाते म्हणजेच गुणधर्म सांगितले जातात बघा. व्हाय शुड यू वरी? यू आर अ मुकेश अंबानी. तू कशाला टेन्शन घेतो? तू तर मुकेश अंबानी. तुला पैशाची काय कमी? म्हणजे म्हणतो ना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले लोक. गोल्डन स्पून बेबीज ज्याला म्हटलं जातं. तर ते ठीक आहे. मग एक मित्र त्याला म्हणतो का बाबा तू कशाला टेन्शन घेतो? यू आर अ मुकेश अंबानी. तर ऍक्च्युअल मध्ये तो अंबानी नाहीये. पण अंबानीचा गुणधर्म काय? त्याच्यासारखाच हा श्रीमंत आहे. ठीक आहे. मग एखाद्या विशेष नामाचे सामान्य रूप करताना आपण आर्टिकल चा वापर करतो. बघा. त्याच्यानंतर इच आणि एव्हरीच्या ऐवजी आर्टिकल यांचा वापर करतात. इच अँड एव्हरी. आता इच आणि एव्हरी हे जे काय आहे, हे तुमचे सर्वनाम आहे. त्याला आपण डिस्ट्रिब्युटिव्ह प्रोनाउन पण म्हणू शकतो. इच अँड एव्हरी म्हणजे इच आणि एव्हरी दोघांचा अर्थ होतो प्रत्येक. दोघांचा अर्थ काय होतो? प्रत्येक. प्रत्येक म्हणजे एक. ठीक आहे. आणि यांचा वापर पण कशासाठी केला जातो? एकसाठी केला जातो. कारण की अँड हे सिंग्युलर आणि एकवचनी आर्टिकल आहे मित्रांनो. बघा आणि बघा आता एक्झाम्पल घेऊ आपण. शी ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग. म्हणजे ती रोज सकाळी किंवा प्रत्येक मॉर्निंगला ती काय चहा पिते. त्याच्यानंतर शी ड्रिंक्स अ कप ऑफ टी एव्हरी मॉर्निंग. म्हणजे ती रोज 1 कप चहा पिते. तर सेम आहे. एव्हरी मॉर्निंग आणि अ कप ऑफ टी. अ कप ऑफ टी म्हणजे ती रोज 1 ग्लास सॉरी 1 चहा पिते एव्हरी मॉर्निंगला. आलं लक्षात? इथे पण सेम आहे. का शी ड्रिंक्स टी एव्हरी मॉर्निंग. मग एव्हरीच्या जागी आपण चा वापर करतो. एव्हरी आणि ईच हे पण सिंग्युलरसाठी एकवचनी साठी नामांसाठी वापरले जातात. आणि हे सुद्धा एकवचनी नामांसाठीच वापरले जातात. खूप काही अर्थात बदल होत नाही. अर्थ सारखाच आहे. पण वापर करताना जो तो ज्याच्या याच्या परीने करतो. बघा, ईच स्टुडंट मस्ट सबमिट द फॉर्म म्हणजे प्रत्येक स्टुडंटनी त्यांचा फॉर्म सबमिट केला पाहिजे. मग अ स्टुडंट मस्ट सबमिट द फॉर्म म्हणजे एक-एक स्टुडंटने प्रत्येकाने त्यांचा फॉर्म सबमिट केला पाहिजे. अर्थ सेम आहे. ईच्या जागी चा वापर योग्य आहे. कारण की बऱ्याच वेळा तुम्हाला करेक्ट द सेंटेन्स त्याच्यानंतर रेक्टिफाइज एरर किंवा आपण म्हणजे वाक्याला अर्थाला बाधा न आणता ते सबस्टिट्यूट वर्ड विचारले जातात. सबस्टिट्यूट म्हणजे जसं टेन्समध्ये यूज्ड टू ला सबस्टिट्यूट काय येऊ शकतं. तसं ईच अँड एव्हरीला सबस्टिट्यूट काय येऊ शकतं. म्हणजे त्यांच्या जागी कोणते शब्द योग्य आहे. आणि ईच अँड एव्हरीच्या जागी आणि चा वापर तुम्ही करू शकता. बघा, एव्हरी टीचर शुड बी रिस्पेक्टेड. म्हणजे प्रत्येक शिक्षकाचा आपण काय आदर केला पाहिजे. अ टीचर शुड बी रिस्पेक्टेड. म्हणजे एक-एक टीचर त्यांचा आदर केला. प्रत्येक शिक्षकाचा आदर केला पाहिजे.
इच सिटीजन हॅज अ राईट टू वोट, म्हणजे प्रत्येक नागरिकाला वोट करण्याचा काय अधिकार आहे. तसं अ सिटीजन हॅज राईट टू वोट. ही गोष्ट टू द जिम एव्हरी डे, तो रोज जिमला जातो. ही गोष्ट टू द जिम वन्स अ डे, म्हणजे दिवसातून एकदा तरी तो जिमला जातो. अर्थ एकच आहे. तो रोज जिमला जातो काय, दिवसातून एकदा जिमला जातो काय, अर्थ एकच आहे. क्रिया रोज घडती. नंतर बघा, वी मीट इच वीक, म्हणजे आम्ही प्रत्येक आठवड्याला भेटतो. वी मीट वन्स इन अ वीक, आठवड्यातून एकदा तरी आम्ही भेटतो. ऍपल कॉस्ट 10 रुपये इच, म्हणजे एका सफरचंदाची किंमत किती आहे, 10 रुपये. ऍपल कॉस्ट 10 रुपीज अ किलो. ठीक आहे, म्हणजे इथं एका किलो सफरचंदाची किंमत किती आहे, 10 रुपये. नंतर ही ड्राईव्ह ऍट 60 किलोमीटर एव्हरी अवर, म्हणजे तो तासाला 60 किलोमीटर प्रति वेगाने गाडी चालवतो. तसं ही ड्राईव्ह तो 60 किलोमीटर अँड अवर. आता इथे बघा, अवर एच सायलेंट आहे म्हणून एनचा वापर केलेला आहे. ह्याचं पण तेच आहे का, तो तासाला 60 किलोमीटर प्रति वेगाने गाडी चालवतो, प्रति तासाने गाडी चालवतो. नंतर बघा, काही क्वांटिटी जसे स्पीड, रेशो आणि किंमत दाखवताना आर्टिकल वापरले जातात. म्हणजे ₹10 अ किलो, म्हणजे एका किलोची किंमत किती आहे, 10. किलो म्हणजे 10. ₹10 अ किलो. अ किलो म्हणजे 1 किलो. अ किलो म्हणजेच काय असतं, 1 किलो. मग 1 किलोची किंमत किती आहे, ₹10. हाल्फ अ डझन. त्यानंतर अ डझन मँगोज, म्हणजेच 1 डझन मँगोज. जेव्हा पण अ येतंय, जेव्हा पण अ येतंय, तिथे एक असा अर्थ होतो. नंतर बघा, अ यांचा वापर कधी-कधी शब्दयोगी अव्ययाच्या प्रिपोझिशनच्या जागी सुद्धा करतात. म्हणजे ही अर्न्स ₹50,000 इन अ इयर च्या जागी काय येईल, अ इयर. म्हणजे तो एका वर्षात ₹50,000 कमवतोय. ठीक आहे. आणि तेच ही अर्न्स ₹50,000 अ इयर. मग इनच्या जागी अचा वापर केलेला आहे. दोघांचा अर्थ सेम आहे, की तो एका वर्षात ₹50,000 कमवतो. वी शुड ब्रश अवर टीथ 2 टाइम्स इन अ डे. त्याच्या जागी काय येणार आहे, पर डे. त्याच्यानंतर काही एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. त्यावेळेस सुद्धा आपण आर्टिकलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच वेळा तुम्ही मूव्हीज मध्ये पण ऐकलं असेल, व्हॉट अ ब्युटिफुल डे. बघा, व्हॉट अ ब्युटिफुल डे. पण ज्या वेळेस सिंग्युलर काउंटेबल नाऊन असतं, आता डे आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो. ठीक आहे. आणि इथं डे बोलले, डेज असतं, तर इथं अ आलं नसतं. कारण की प्लुरल नाऊनच्या पुढे आपण आर्टिकल वापरत नाही. इथं डे बोललेलं आहे. ठीक आहे. इथं डे बोललेलं आहे आणि डे हा सिंग्युलर आहे. त्यातल्या त्यात व्यंजन आहे, म्हणून इथं आर्टिकलचा वापर काय झाला, अ. व्हॉट अ किंवा अँड सिंग्युलर काउंटेबल नाउन पाहिजे पुढं. मग व्हॉट अ ब्युटिफुल डे. तसं व्हॉट अ प्रिटी गर्ल, गर्ल साठी कोणतं आर्टिकल आलंय, अ. व्हॉट अ नॉटी चाइल्ड. ठीक आहे. व्हॉट अन इंटरेस्टिंग आयडिया. ठीक आहे. आयडिया, आयडिया विषयी, आयडिया कशी इंटरेस्टिंग, आणि इंटरेस्टिंगचा उच्चार कशाने होतोय, स्वराने होतो, म्हणून इथं वापरला अँड. हाऊ फाईन अ डे. इथं डे विषयी माहिती सांगणारा अ. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट अ हॉट डे. असे काही स्ट्रक्चर आहे जे रेग्युलर बोलण्यामध्ये युज केले जातात. याच्यावर अजूनपर्यंत खूप जास्त प्रश्न विचारलेले नाही. एखादं दोन एकदा एमपीएससी ला विचारलं गेलेलं आहे, असेल तो पुढे. हा बघा, क्लर्क 2007 ला प्रश्न विचारलाय. व्हॉट अनलकी मॅन ही इज. तर माहिती कोणाविषयी दिली जाते, माणसाविषयी. तो माणूस कसा आहे, अनलकी. मग मॅन विषयी माहिती सांगणार सुद्धा अनलकी, त्याचा उच्चार अनलकी होतोय, म्हणजे अ येतोय, स्वर येतोय, म्हणजे ऑप्शन काय येईल, अ. मग व्हॉट अन अनलकी मॅन ही इज. व्हॉट अन अनलकी मॅन ही इज, असा उच्चार होईल. आणि तो ऑप्शन नंबर काय तुमचा 2, क्लिअर 2007 ला प्रश्न विचारलेला आहे. बघा, व्हॉट प्लस अनकाउंटेबल नाउन. जर व्हॉट एक्सक्लेमेटरी वाक्यात, उद्गारार्थी वाक्यात जर अनकाउंटेबल नाउन येत असेल, अनकाउंटेबल म्हणजे जे मोजता येत नाही, किंवा प्लुरल नाउन येत असेल, तर आपण आर्टिकलचा वापर करत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, व्हॉट अमेझिंग वेदर. आता वेदर मोजूच शकत नाही ना, अनकाउंटेबल नाउन आहे. वेदर किती मोजणार, म्हणजे हवामान किती तुमच्याकडे, एक हवामान, 2 हवामान, पण मोजूच शकत नाही. त्याच्यामुळे तिथं आर्टिकलचा वापर येणार नाही. नंतर व्हॉट ब्युटिफुल फ्लॉवर्स. आता इथे फ्लॉवर पण मोजू शकतो, पण प्लुरल असेल तर आपल्याला माहिती अनकाउंटेबल, अनकाउंटेबल आणि प्लुरल नावापुढे आपण अ अँड आर्टिकलचा वापर करत नाही. व्हॉट अ टेरिबल न्यूज. ठीक. व्हॉट अ टेरिबल न्यूज, इथे पण तुमचा आर्टिकलचा वापर होणार नाही. बघा, अनेक वचनी व न मोजता येणार नामापुढे अ अँड आर्टिकलचा वापर करत नाही. त्याच्यानंतर काही वाक्य सच आहे,
एक्सक्लेमेटरीज वाक्य असतात, उद्गारार्थी असतात, पण स्ट्रक्चर त्यांचं सच म्हणजे बाकीचे वाक्य जे होते ते व्हॉट आणि हाऊनी चालू होत होते. हे सच सेम नियम आहे. जर सच नंतर तुमचं सिंग्युलर काउंटेबल नाऊन येत असेल, तर तुम्ही यांचा वापर करू शकता. सच अ लवली व्ह्यूज. ठीक आहे, व्ह्यू आणि व्ह्यूज. व्ह्यूज असेल तर प्लुरल आहे, व्ह्यू असेल तर अनेक वचनी. मग त्याच्यामुळे इथं चा वापर होईल. सच अन एक्साइटिंग मॅच. एका सामन्याविषयी बोललं जातंय, मॅच विषयी बोललं जातंय आणि एक्साइटिंग आलाय अगोदर म्हणून अँडचा वापर होईल. सच अ लाऊड नॉईज. ठीक आहे, इथं काय येईल? चाच वापर होईल तुमचा. बघा त्याच्यानंतर प्लुरल सच नंतर पण सेम नियम जसा व्हॉट नंतर होता. सच नंतर प्लुरल किंवा अनकाउंटेबल नाऊन जर येत असेल तर तिथं पेंटिंग्स आलंय. त्याच्यानंतर लक आपण काउंट करू शकत नाही. फूड हे पण आपण काउंट करू शकत नाही. त्याच्यामुळे इथे आर्टिकलचा वापर होणार नाही. बेसिक नियम लक्षात ठेवा. आपण एवढे नियम बघितले. पण एकदम महत्वाचा बेस काय? तर सिंग्युलर आणि काउंटेबल. म्हणजे एकवचनी आणि मोजता येणाऱ्या नामापुढेच आर्टिकलचा वापर होतो. तर अनेक वचनी आणि न मोजता येणाऱ्या नामापुढे आर्टिकलचा वापर होत नाही. तो चा नियम चालू आहे आपला. ठीक आहे. बघा आता. ज्यावेळेस एखादी व्यक्ती अनोळखी असेल, तुम्ही फर्स्ट टाइम तिला भेटताय किंवा फर्स्ट टाइम तिचं नाव ऐकताय, त्यावेळेस जी अनोळखी असेल त्यावेळेस इनडिफायनेट म्हणजे तुम्ही यांचा वापर करणार आहे. आणि त्याविषयी व्यक्तीविषयी जर तुम्हाला नंतर माहिती होत असेल, तर त्यावेळेस तुम्ही चा वापर करणार. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, चूज द करेक्ट आर्टिकल टू बी फिल इन स्पेस हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. वी हॅव टू मिस्टर स्मिथ. विच डू यू वॉन्ट? आमच्याकडे 2 मिस्टर स्मिथ आहे. तुम्हाला कोणता पाहिजे? आय वॉन्ट डॅश मिस्टर स्मिथ हू साइन द दिस लेटर, हू साइन दिस लेटर. म्हणजे मला तो मिस्टर स्मिथ पाहिजे ज्यांनी हे लेटर साइन केलंय. आता आमच्याकडे 2 मिस्टर स्मिथ आहे. पण आपल्याला कळालं, आपल्याला कोणता वाला पाहिजे ज्यांनी लेटर साइन केलं. मग तो डिफायनेट झाला. मग ह्या केसमध्ये तुमचं जे आन्सर येईल ते येईल द. नंतर बघा, वर्बच्या आधी आर्टिकलचा वापर केला तर ते नामाचे कार्य करतात. ठीक आहे. आता मी जर फक्त स्विम, त्याच्यानंतर टॉक, व्हिजिट आणि ड्राईव्ह. फक्त ज्यावेळेस मी सिंगल लिहितोय, स्विम असेल, टॉक असेल, व्हिजिट असेल, ड्राईव्ह, हे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापदाचं काम करताय. कसलं काम करताय? क्रियापदाचं. पण ज्यावेळेस मी यांच्या अगोदर अ, हे आर्टिकल वापरतोय, व्हिजिट बघा इथं वापरलंय फॉर अ स्विम म्हणजे पोहण्यासाठी, फॉर अ टॉक बोलण्यासाठी, फॉर अ व्हिजिट भेट देण्यासाठी, फॉर अ ड्राईव्ह म्हणजे काहीतरी गाडी वगैरे चालवण्यासाठी. मग त्यावेळेस ते क्रियापदाचं काम करत नाही. मग त्यावेळेस ते नामाचे कार्य करतात. बघा, व्हर्बच्या आधी आर्टिकलचा वापर केला तर ते नामाचे कार्य करतात. हा एक नियम लक्षात असू द्या. नंतर बघा, बिफोर द ऍडजेक्टिव्ह, बिफोर द ऍडजेक्टिव्ह लिटिल अँड फ्यू. आता लिटिल आणि फ्यू हे ऍडजेक्टिव्ह हे विशेषणाचं कार्य करतात. मग त्यांच्या अगोदर समजा लिटल आणि फ्यू जर म्हटलं, पहिले लिटल आणि फ्यूचा वापर समजून घेऊ आपण. लिटिल आणि फ्यू. लिटिल म्हटलं जवळपास नाहीच म्हणजे तुझ्याकडे किती पैसे आहे? आपण म्हणतो लिटिल म्हणजे नाही माझ्याकडे जवळपास नाहीच आहे. जर आपण क्वांटिटीच्या संदर्भात असेल किंवा फ्यू माझ्याकडे पैसे येत नाही जवळपास नाहीच जर असेल तर त्यावेळेस तुम्ही लिटल आणि फ्यू म्हणता. आणि अ लिटल आणि अ फ्यू म्हणजे त्याच्या वेळेस आपण उत्तर काय देतो? हा थोडेफार आहे भाऊ माझ्याकडे, थोडेफार प्रमाणात आहे माझ्याकडे. ठीक आहे. मग लिटल आणि फ्यू म्हणजे जवळपास नाहीच. ठीक आहे. लिटलचा वापर आपण क्वांटिटीच्या संदर्भात करतो, तर फ्यूचा वापर आपण नंबरच्या संदर्भात करतो. आणि ज्यावेळेस आपण लिटल आणि फ्यू समोर आणि या आर्टिकलचा वापर करतो, त्याचा अर्थ होतो सम म्हणजे काही प्रमाणात. खूप जास्त प्रमाणात नाही, पण काही प्रमाणात म्हणजे लिटिल पेक्षा थोडी जास्त. म्हणजे लिटिल आणि फ्यू ही एकदम कमीवाली कन्सेप्ट असेल, तर अ लिटिल आणि अ फ्यू ही याच्यापेक्षा थोडी तुलनेने जास्त वाली कन्सेप्ट म्हणजे इथल्यापेक्षा इथं थोडं जास्त असतं. ठीक आहे. इथं जवळपास नाही, नाहीच्या बरोबर आहे. ठीक आहे. शून्याच्या कुठेतरी आजूबाजूला आहे. पण इथं म्हटलं तर इथं आपण 8-9च्या आसपास पोहोचतोय. म्हणजे काहीतरी रेंज भेटते आपल्याला थोडंफार जास्त प्रमाणात भेटतंय. बघा, आय हॅव लिटिल मनी टू बाय हाऊस म्हणजे मला माझ्याकडे घर घेण्यासाठी पैसेच नाहीये. जवळपास माझ्याकडे काहीच नाही. प्लीज गिव्ह मी अ लिटल शुगर म्हणजे मला थोडी शुगर देता का? काही. थोडी म्हणजे आता 2 दाणे तर नाही देऊ शकत. मग 2 दाणे दिले म्हणजे ते फक्त काही लिटल. ठीक आहे. पण मला काही शुगर देता का चहा करण्यासाठी? मग त्या केसमध्ये काही प्रमाणात. मग इथं लिटलच्या अगोदर काय वापरलाय? हो. ही हॅज स्पेंट द लिटल मनी दॅट ही हॅड. लिटल मनी म्हणजे त्याच्याकडे जेवढे होते, जवळपास त्याच्याकडे काहीच नव्हतं, पण त्यांनी जेवढे होते तेवढे खर्च करून टाकले. ठीक आहे. देअर आर अ फ्यू बॉयज इन द क्लास म्हणजे कमी मुलं आहेत. वर्गात खूप कमी म्हणजे एखादे 2 तुरळक.
ठीक आहे. आपण तेच अर्धा असते तर अ फ्यू वर्ड्स. ठीक आहे. आय मेट अ फ्यू स्टुडंट इन द युनिव्हर्सिटी म्हणजे मी काही विद्यार्थ्यांना भेटलो. आता इथे 1-2 जणांना नाही भेटलो. मी काही विद्यार्थ्यांना भेटलोय म्हणजे नक्कीच काउंट जास्त आहे. ठीक आहे. मग लिटल आणि फ्यू ही खूप कमी वाली कन्सेप्ट आहे. अ लिटल आणि ही फ्यू ही त्याच्यापेक्षा तुलनेने थोडी जास्त वाली कन्सेप्ट आहे. नंतर काही इडियम्स आणि फ्रेजेस आहे ज्यांच्यामध्ये आर्टिकलचा वापर केला जातो. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो बघा इन अ हरी. इन अ हरी म्हणजे मी थोडा घाईत आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस तुमचं अ या आर्टिकलचा वापर केला जातो. त्याच्यानंतर टेक अ लाइकिंग, टेक अ फॅन्सी, टेल लाय, पिटी हा पिटी विचारला गेलेला आहे. हा पिटी विचारला गेला बरोबर. फील अ शेम, मेक अ नॉईज, हॅव अ ड्रिंक, हॅव अ ब्रेकफास्ट, टू टेक, प्लेजर, पिटी हा रिपीट झालाय. बॅड कोल्ड, रेड फ्लॅग, लॉंग शॉट, अन ओपन बुक, अन आय ऍक्ट ऑफ गॉड, अन आय फॉर अन हे रिपीटेड आहे, हे रिपीटेड आहे. ठीक आहे. अ ब्रीथ ऑफ फ्रेश एअर, अ शॉट इन द डार्क, अ स्टॉर्म इन द टी कॉप, अन अर्ली बर्ड, अन ओपन सिक्रेट. हे काही इडियोमॅटिक फ्रेजेस आहेत. इडियम आणि फ्रेजेसच्या लेक्चरला तसं एकदा रिपीटेबल होईलच. पण या काही फ्रेजेस आहे याच्यापेक्षा जास्त अजून पण भरपूर साऱ्या फ्रेजेस आहे. पण मला इथे लिमिटेशन होते स्लाइड मध्ये देण्यात. पण याच्यापेक्षा खूप जास्त अ अँड आर्टिकलच्या फ्रेजेस उपलब्ध आहे. द वाल्या पण फ्रेजेस उपलब्ध आहेत. त्या इडियम्स आणि फ्रेजेस चॅप्टर मध्ये आपलं कव्हर होतीलच. ठीक आहे. बघा, जर तुम्हाला आजचं लेक्चर मित्रांनो आवडलं असेल, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपलं ॲप इन्स्टॉल करून तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. ठीक आहे. आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये जेवढं पण एक्झाम दिसताय, महानगरपालिकेच्या असो, नगर परिषदेच्या असो, पोलीस भरती वगळता जेवढ्या पण डिपार्टमेंटच्या 75,000 पदांची जी काही भरती केली जाणार आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश हा अनिवार्य विषय आहे. त्यातल्या त्यात आर्टिकल हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यातले अ आणि ॲन आज आपण कव्हर केला. ब चा जो काय तो पार्ट एवढ्या 1-2 दिवसात अपलोड केला जाईल. पण लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.